छोट्या दोस्तांनो, मी इरा. वेलकम टू समर हॉलिडेज व्लॉग पार्ट 2. ॲक्च्युली आम्ही भोरमध्ये खूप दिवस राहिलो आणि खूप ॲक्टिव्हिटीज केल्या, त्यामुळे आम्हाला पार्ट 2 करावा लागला. या सुट्टीत बाबा मला क्रोशे करायला शिकवत आहे. मी तर शिकतच होती, पण माझं बघून घरातल्यांना पण शिकायची इच्छा झाली. फर्स्ट मम्मानी मला ही वूलन चेन करायला शिकवली. मला वूल कुठल्या बोटात अडकवायची होती आणि नीडल कशी धरायची हेच समजायला एक दिवस गेला. माझं बघून आजीला पण विणकाम करायची इच्छा झाली. आयुष बाबा तर खूप प्रॅक्टिस करत होता. मम्माने मला हळूहळू दुसरे टाके पण शिकवायला सुरू केलं. मम्मा सांगते यामुळे पेशन्स वाढतात. मम्मा आणि माऊ दीदी पण माझ्याबरोबर आवडीने बसायचे. मम्माने आम्हा सगळ्या कझिन्सला वूलचे बॉल्स बनवायला लावले. नेक्स्ट डे आम्ही सगळे माझ्या आजीच्या मामांच्या घरी गेलो होतो. कुठे माहितीये का? शिरवळला. हे माझ्या आजीचे दिलीप मामा. हे माझे पणजोबा लागतात. मामा आजोबा काय करताय तुम्हाला माहितीये? ते बैल पोळ्यासाठी बैलाच्या मूर्ती तयार करत आहेत. त्यांनी मला थोड्याच वेळात साच्यातून बैल कसे काढतात ते पण दाखवलं. या सगळ्या कामात त्यांना मामी आजी पण मदत करते. मला मामा आजोबा आणि मामी आजी खूप आवडले. ते दोघंही खूप प्रेमळ आहेत. मी पुढच्या सुट्टीत त्यांना नक्की भेटायला जाईन. मामी आजीने मला 2 बैल पण गिफ्ट केले. गोव्याला गेले की मी ते नक्की रंगवणार. आजी आजोबांची आठवण म्हणून आम्ही फोटो काढले. सेल्फी टाइम. त्यानंतर आम्ही गेलो अंबाबाईच्या दर्शनाला. हे खूप जुनं मंदिर आहे, पण त्यांनी आता हे रिनोव्हेट केलं आहे. बघा ना, किती छान नक्षीकाम आणि रंगीत काचा लावल्या आहेत. अक्षय तृतीया निमित्त तुळजापूरवरून अंबाबाईची काठी आली होती. त्याच्याच दर्शनासाठी आम्ही गेलो होतो. आजी सांगते ती मामाकडे सुट्टीत आली की ती रोज दर्शनासाठी आणि खेळायसाठी याच मंदिरात यायची. अंबाबाईची मूर्ती बघा ना, किती तेजस्वी आणि सुरेख आहे. त्यानंतर आम्ही शिरवळच्या श्रीराम वडापाव सेंटरमध्ये गेलो होतो. तिथला वडापाव खूप फेमस आहे आणि माझा फेवरेट आहे. डॅन. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. तुम्हाला माहितीच आहे मला कुकिंग खूप आवडतं. माऊ दीदी मला थालीपीठ करायला शिकवत आहे. मम्मा म्हणते तिच्यामध्ये खूप पेशन्स आहे, म्हणून तीच मला शिकवू शकते. थालीपीठासाठी भाजणीचं पीठ वापरतात. भाजणीचं पीठ म्हणजे मल्टीग्रेन पीठ. मल्टीग्रेन भाजून घेतात म्हणून त्याला भाजणी बोलतात. त्यामुळे थालीपीठ खूप पौष्टिक असतात. पहिलं थालीपीठ तव्यावर टाकताना मला जरा भीती वाटत होती. माऊ दीदी सोबत असल्यामुळे नंतरचे थालीपीठ मला इझिली जमले. मी 3 थालीपीठ केले. बघा दोन्ही बाजूनी किती मस्त खरपूस भाजून घेतलंय. माझे थालीपीठ कोण खाणार आहे माहितीये? हर्ष मामा. मम्मा त्याची रिॲक्शन रेकॉर्ड करताना आम्हाला खूप हसायला आलं.
मग तो म्हणाला मी तुझ्या थालीपीठासाठी एक मस्त रिॲक्शन देतो. आणि त्यांची रिॲक्शन तर बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टाटा.